असंच हे दोघे जण आमच्या घरामध्ये आलेत. नो नो व्हिडिओ नाही केला पण आता आता आम्ही निघालोय. आंब्याचं मी दाखवलं, आमरसाचं दाखवलं घेऊन चालले मी दाखवल्यानंतर पूजा झाली. आता संध्याकाळचे वाजले 7:10 झाले. आता मी शनी मी गाडीवर चाललो, दिनेश चाललं ट्रेन मध्ये. आता मी काय कसे आता पाऊस आला. पाऊस आला आता तुम्हाला मस्तच पाऊस येतो. तुम्हाला दिसणार नाही आता आवाज येतो, पाऊस येतो. आत्ताच आई मला बोलल्या का पोचलीस का गाडीवरून, तर म्हटलं हा पोचली. आई बोलल्या की पाऊस येतो इकडे. म्हटलं ना आमच्याकडे तर पाऊस नाहीये. दिनेश खिडकी बंद कर ना, तर मच्छर वगैरे. म्हटलं नाही आमच्याकडे पाऊस नाहीये. तर लगेच पाऊस चालू झाला आमच्याकडे. तर आता मी आधी जरा भांडी वगैरे लावते आणि जेवण बनवते. वाजले जाते 9:30 वाजता आले. आमरस घेऊन आलेली म्हणजे तुम्हाला दाखवलं आमरस खाल्ला पण तिकडे. आमरस झालेलं आमच्या तिघांसाठी भरपूर झालेला. पूर्ण पातेलं ते जेवढं पातेल्यामध्ये मी आंबे ठेवलेले आहे ना तेवढं पातेलं भरून झालेलं. 2 पातेले म्हणजे तो एक पातेला आणि दुसरं एक पातेलं असे 2 पातेले भरलेले आंबरसाने. तर एक तर दुपारी संपून गेलं आणि एक आता फुल होतं. दुपारी म्हणजे आम्ही पण लेटच चालू होतो. तर लोणच्याची बरणी असते ना मी ह्याच्यात आणलं, कारण सांडायला नको गाडीवरून येताना. मग असं फ्रीजमध्ये ठेवून होते, पीठ मळते पुऱ्यांचा. आमरस वाव काय मस्त स्मेल, मातीचा सुगंध आला. आमच्याकडे डोंगर आहे, घाणेरडी माती नाहीये त्याच्यामुळे. आणि ठाण्याला वगैरे पाऊस पडला ना तिकडे गटाराचा वास येतो. पाऊस पडला तर गटाराचा वास येतो. आमच्याकडे कसं आमचं नॅचरल यस, कारण का आमच्याकडे डोंगर जवळ आहे, जवळ आहे. त्याच्यामुळे मग शुद्ध हवा येते आमच्याकडे, सगळं शुद्ध हवा आहे. ॲक्च्युली ना एवढा खरं म्हणजे काय झालं माहिती, खरं म्हणजे काय झालं माहिती, मी गाडीवर आली ना तर 1 तास जातो, 1 तास नाही जात. आता संध्याकाळचा 1 तासच आहे, कारण का ट्रॅफिक जाम असतं त्याच्यामुळे. तर कंटाळा येऊन जातो गाडीवर. त्याच्यामुळे थांबमध्ये खूपच कंटाळा येते, पाय दुखायला लागतं. ओह माय गॉड, लाईटच गेली. पाऊस आला, मग माहिती नाही का पाऊस आला. मी बोलली ना पाऊस आला म्हणून. खूप प्लेन चालले दिसते परत अंधारातून, मला नाही माहिती. बघा हे प्लेन खिडकी ते लावलं ना ते मोडून घेते मी आता अंधारात. तशीच थोडंसं उजेरात आईकडे. अरे पण गरम मच्छर खूपच अंधार झालं. आता मी अंधारातच चपात्यांचं पीठ म्हणून मी दिसते मला करून. चार्जिंग पण नाही मोबाईल. असं मी चालू केलं, मागची लाईट चालू केली, दाखवली तुम्हाला. लाईटच गेली. वारा पण लाईट काय दिसत नाही. काय करायचे, 9:30 वाजले आणि पाऊस एवढा पडतो ना. आता तुम्हाला दाखवायलाच जमत नाही. मला फक्त दाखवतो एवढं काय इथून आहे बघा. इथून एवढं पाणी पडतं, पाणी वारा वगैरे सुटलं.
इथलं तर काहीच नाही दिसणार. प्लेन पण चाललेले दाखवते दिसतं की नाही माहिती. बघा इथपर्यंत सुक आहे आणि इकडे दाखव द्या. हा बरं झालं, आली लाईट बघा. आता आत्ता लाईट आली. ते पाऊस पडतो दिसतो, एवढा पाऊस पडतोय असा धो 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 धो. इकडे बघाय बघाय ना चार्जिंगला लावला पाहिजे आता मोबाईल. जाते बाबा चार्जिंगला लावते. तर कॉफी तुम्हाला म्हटलं ते दुगार मला कसं पीठ मिळते आता. चार्जिंगला लावते आता. अरे पाऊस चालू झाला आहे. 8 तारीख हे 8 तारीख 2 तारखेला आता पाऊस चालू झाला. पिशवी घेतली कुठे माझ्या अंधारात काय माहिती परत ठेवून दिला कुठे ठेवला पाया ठेवला. किती रवा टाकला टाकला मळते. 5 मिनिटं ठेवते. जास्त करायला राहू. ऍक्च्युली आहे ना काढलंच नाही. म्हणजे आम्ही फिरायला गेलो. अचानक सगळे प्लॅन झालेले होते त्याच्यामुळे अचानक सगळे प्लॅन झाले. म्हणजे कसं झालं ते वांगीचं तर सांगितलेलं वांगी कसं आणायचे वगैरे तसं आम्ही गेलो. तिथून आले तर जो प्लॅन झालाय ना तसं तो डायरेक्ट सकाळी आम्ही मी तर जमली. मी आईला बोलून मी जमली मी त्या आज उठणार नाही असं बोलली. आणि काय झालं साखर टाकायचं काय झालं बाबा मी केलं भरपूर चपात्या केलं. बाबा माझे त्यांच्या मित्रांनी काही बोलवलेलं असतं ते म्हणूनचेच काय काम होतं त्यांचं केलं आम्ही आणि केलं फ्रेंड मस्त बीचवरती वगैरे. हा आणि मी सांगते तुम्हाला का तुम्ही जर बीचवर जाल उरणच्या तर उरणला उतराल ना. उतरल्याच्या नंतर रिक्षावाल्यांना सांगायचं काय त्या दर्ग्याचं नाव आहे. बीचवर जायचंय म्हणा पण दर्ग्याच्या जवळ 80 रुपये घेतात दर्ग्याजवळ सोडायला. आणि जर बीच सांगितलं तर अलीकडे सोडतील आणि त्याचे किती घेतील 120 सॉरी 40 रुपये 40 रुपये घेतील त्याचे. तर आमचं तेच झालं. आम्ही त्यांना सांगितलं बीचवर जायचंय तर त्यांनी अलीकडे सोडलं आणि मग त्यांनी माणसी 40 रुपये घेतले. एका रिक्षामध्ये 3 जण बसतात तर 120 रुपये झाले आमचे. आणि मग नंतर मग येत्या वेळेस काय झालं आम्ही पुढे गेलो मग दर्ग्याच्या इकडे. तिकडे खरं तुम्हाला बीचवर फिरण्यासाठी तिकडे जे आम्ही दगडावर बसलेलो ना जे रील्स काढलेले किंवा समुद्राच्या वरती दगड आहेत तिथे ते बीच आहे. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तो दुसरा बीच म्हणजे आहे तोच तर तिकडे खडक आहे ज्या खडकावरती माझे व्हिडिओ येते ना ते तिकडे.
तिकडे ती 50 रुपये, तिकडे भरपूर चालवला. रिक्षाने 50-50 रुपये घेतात स्टेशन पासून एका माणसाचे. पण हे जर असतं 150 रुपये तेच आहे त्यांचं कंपनी. तर त्या दिवशी काय आम्हाला एवढं माहित नव्हतं बीचवर जायला. म्हणजे बीच बोललं का ते अलीकडे सोडतील आणि दर्गा बोललं तर ते तिथे प्रॉपर आपल्याला जायचं तिकडे सोडतील. आणि इकडे पण काय नाही, इथे तुम्हाला खायला प्यायला तुम्हाला बीच बोला तर तिथे जो मी माझ्या ब्लॉग मध्ये ज्या ताई आहे, मीनाक्षी ताई आणि त्यांचे मिस्टर दोघे मिळून त्यांनी हॉटेल खोललेलं. ते मिनी मोमोज म्हणून खूप छान जेवण पण आहे, तिथे तुम्हाला जेवायला मिळू शकतो. पण जर तुम्ही दर्ग्याच्या साईडला गेलात तर तिथे तुम्हाला काहीच जेवायला नाही मिळणार किंवा काय घ्यायला नाही मिळणार. ते फक्त बीचवर फिरून येऊ शकता. नॉर्मली जर असं तुम्हाला वाटलं तर जाऊ तिथे शांतता वगैरे तर तिथे जाऊ सगळं मांडा येतो. आम्ही गेलेलो आम्ही मग आतमध्ये गेलो, आई बाबा नाही आतमध्ये येऊ शकतो, आले असतं. तर त्याच्यासाठी मग आईला तुम्ही येऊ नका, माईला बसलेलं आहे. आता आईबरोबर बाबा बसलेले आणि आम्ही आमची फॅमिली वगैरे योगिता लोकेश बस आणि दिनेश आम्ही चौघजण आतमध्ये गेलो, चौघ काढतो. अशा तऱ्हेनं मग थोडासा ब्लॉग वगैरे घेते बाकी काही नाही. हा पण जेवण खूप छान चायनीज असतं, खूपच छान होतं, मला आवडतं. मला तरी वाटतं छान. तर नक्की तुम्हाला असं काळा वगैरे काय वाटत असेल, मला वाटतं माझं ना मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटेल मला. पीठ म्हणून ठेवते जरा 5 मिनिटं तो पुऱ्या करायला अशा तऱ्हेने मस्त झालेलं पिझ्झा पुरणचा छान आहे. तर तुम्हाला शांतता वगैरे कुठे पाहिजे असेल तर तिथे जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. आणि सांगितलं तुम्हाला बीच बोलाय तर अलीकडे सोडलं, दर्गा बोलाय तर बरोबर बीचच्या इकडे म्हणजे बीचच्या पुढे दर्ग्याच्या इथे बोलात तर 50-50 रुपये घेतात माणसे ते. आणि एक रिक्षामध्ये तिघे जण बसवतात म्हणजे 150 रुपये असेल जाताना द्यायचा. जेवायचं असेल तर बीचवरती जेवा. आणि जर बीचवर जायचं असेल परमिशन म्हणजे जेवणानंतर 2:30-3 नंतर तुम्ही त्या बीचवर नुसते फिरू शकता, छानपैकी सनसेट वगैरे बघू शकता. आणि जर पूर्ण प्रॉपर सनसेट बघायचा असेल जसं खडखरे पाणी येते, सूर्य असं मावळतोय आणि बिल्डिंग जसं आपण चित्रामध्ये तर ते दर्ग्याचे तुम्हाला बघायला तर ते तुम्ही जाऊ शकता. असं सगळं होतं मुलांचं. ते पण आमचं झालं अचानक भेटून आम्ही गेलो, असं काही ठरवलेलं वगैरे नव्हतं. हा ठरवलेलं म्हणजे मी यशला विचारलेलं तिथे जायचं कसं, यश मला म्हणालेलं 40-50 रुपये घेतो. आम्ही गेलो असंच. तर तुम्ही पण जा. आणि आम्हीच व्हिडिओ होता तो आम्हीच होता उल्हास नदीचा जो तुम्ही बघितलाच, तुम्ही बॉगमध्ये लावून ते काढलेला आहे. आणि आता माझा अवतार बघायचा आता मी जमली शुक्रवार बसून शनिवार रविवार सोमवार मंगळवार तो मस्त 5 दिवस मी आता जरा आराम नसतो पाहिजे फिरायला करायचे. त्यांना पण लागले असं ते जरा मदत ठेवते नाही, मी करायलाच घेते मला पुरा करते. आणि असा दिवस गेलाय आमच्या बाहेर गेलेली तिथे काय फोटोशूट करता आलं नाही मला, तर ते नंतरच येते नंतर सांगितलं पाहिजे. तर असे पाहिजे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ये भूलिए पे मना बॉस ये तो घर का है. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, ब्लॉग आवडतो की नाही तेच सांगा. आणि जे तुम्हाला वाटत असेल तर मी ते जाऊ आपल्या मुंबईमध्ये तर सांगा मला, बघूया किती जाऊया आपण. ओके बाय, टेक केअर, भेटूया उद्या.
बघा दिसत. वाव काय नजारा आहे. आता एवढा स्पष्ट दिसतोय चंद्र. किती वाजले दिनेश? 9:51 झालेत आणि हा नजारा. हे प्लेन येते इथून, साईडने प्लेन येते इथून आणि हा चंद्र. आज काय आमोशा आहे काय? लगेच झोपायची गरज होती खाली. बघा प्लेन चालले टक टक टक. इमान ग उडतंय आकाशान ग. Awesome. मस्त. आणि चंद्र तर बघितला किती भारी दिसत. इथून दिसतोय का? ते नाही दिसत ते. मस्त ते गरम. हवा पण येते जरा गरम पण वाटतंय. इथे चंद्र वगैरे ट्रेन चालले एवढं सुंदर असं नजारा. इथून नाही दिसत ते चंद्र त्या साईडला साईडला पुढे एक साईडला चहा आणि आता आमच्या तापट गरम झालं. आणि किती लो वाटतंय.